हाय, हॅलो, नमस्कार. मी लक्ष्मी तुमचं सर्वांचं स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. आज आहे आषाढी एकादशी. आषाढी एकादशी निमित्त सर्वांना शुभेच्छा. दारापुढे ही रांगोळी काढते. जी रांगोळी काढते ती स्वस्तिक आणि मी गोपद्म पण काढते. रोजच काढते मी रांगोळी. हळदी कुंकू वाहून घेते आणि लक्ष्मीच्या पावलावर एक एक फूल ठेवून घेते. आजची रांगोळी कशी वाटली आणि आता मी चालली देवघरात देवाची भांडी घासायला. आज मी पूजा मांडून घेणार आहे, बाळकृष्णाची पूजा मांडून घेणार आहे. आता ही देवाची भांडी मी आता पितांबरीने घासून घेते. देवाची तर आता भांडी घासून झाली. आता मी देवघरात जाते आणि पूजा मांडून घेते. आता पहिले भूमिपूजन करून घेते. स्वस्तिक काढते. स्वस्तिकवर हळद कुंकू वाहून फूल वाहून चौरंग ठेवून त्याच्यावर लाल वस्त्र हातरते आणि प्रथम मी पूजा मांडायच्या आधी मी दिवा लावून घेते. मग आता दिवा लावून झालाय आणि गणपती बाप्पावर अभिषेक करते. 11 वेळा ओम गण गणपताय नमः या मंत्राचा जप करून मी 11 वेळा अभिषेक करून घेते. अभिषेक करून झाल्यानंतर लाल फूल वाहते, ध्रुवा वाहून घेते. ध्रुवा वाहून घेतल्यानंतर गुळ खोबऱ्याचा नैवेद्य दाखवते. आता माझ्याकडं खोबरं नाही म्हणून फक्त गुळाचंच नैवेद्य दाखवते. आता गणपती बाप्पाची तर पूजा करून झाली मला. आता मी बाळकृष्णाची अभिषेक करून घेते आणि अभिषेक करताना मी पुरुष सूक्त म्हणते 1 वेळा. पुरुष सूक्त झाल्यानंतर पुसून घेते. मग बाळकृष्णाला तांबण्यात ठेवते आणि अष्टगंध वाहून माळ वाहते. समोर माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूचा फोटो ठेवला, त्याला पण पूजा करून घेतलं आहे आणि फूल वाहून घेतलं आहे. आता मी बाळकृष्णाला जास्वंदाचे फूल वाहून घेते. दुसरी फुलं नाही म्हणून मी हेच फुलं वाहून घेते. त्याच्यानंतर फूल वाहून झाल्यानंतर तुळशी वाहून घेते. एका साईडला मी तुपाचा दिवा लावून घेते आणि खडी साखरेचा नैवेद्य दाखवते. आता मी चौरंगाभोवती रांगोळी काढून घेते. रांगोळीवर पण हळद कुंकू वाहून फूल वाहून घेते. तुळशीची पण पूजा करते. आज एकादशी आहे म्हणून तुळशीला काय पाणी वाहिलं नाही. फक्त आता तुळशीच्या बाजूला चारीभोवती रांगोळी काढून हळद कुंकू वाहून तुळशीची पण पूजा करून घेते. तुळशीची पूजा करून झाल्यानंतर
बाळकृष्णाला दूध आणि साखरेचा नैवेद्य दाखवते. दाखवून झाल्यानंतर आता मी साबुदाण्याची खिचडी करून घेते. साबुदाण्याची खिचडी नैवेद्य म्हणून बाळकृष्णाला पण दाखवून घेते मी. साबुदाण्याची खिचडी कशी करून घेते ते बघा. मी आता मिरची कापून घेतली. मिरची कापून झाल्यानंतर बटाटे सोलले मी. आता बटाटे मॅश करून घेते आणि साबुदाण्यामध्ये पहिलेच मी शेंगदाण्याचं कूट मिक्स करून घेतलं आणि बटाटे मॅश करून घेतले. आता कढई ठेवली. कढईत शेंगदाण्याचे तेल टाकलं आणि मिरची फ्राय करून घेतली. आता साबुदाणे घालून घेते. साबुदाणे घालून झालं की वरती उकडलेला बटाटा घालून घेते आणि शेंडो मीठ घालून कपला हलवून वरती झाकण लावून ठेवते. आता साबुदाणे तर तयार झालेत. प्लेटमध्ये काढून घेते आणि एका वाटीत पण काढून घेते आणि स्वामी समर्थांना पहिले दाखवून घेते. त्याच्यानंतर बाळकृष्णाला पण नैवेद्य दाखवून घेते. दाखवून झाल्यानंतर मी आता फराळ करून घेते साबुदाण्याचं. आता वाजले 4:30 वाजलेत. मी आता गॅसवर आता ठेवते चाय आणि एका साईडला आता दूध तापून घेते. चाय कार्तिकला का मी चाय देत नाही. मी आणि माझे मिस्टर चायच पितो आणि कार्तिकला मी आता दूध देते. चाय पिऊन झाल्यानंतर मी आणि माझा कार्तिक आता चाललो आम्ही विठ्ठल रुक्माईच्या मंदिरात. विठ्ठल रुक्माईचं मंदिर आमच्या घरापासून 5-10 मिनिटाच्या अंतरावर आहेत. आता समोर बघा ते आहे विठ्ठल रुक्माईच्या मंदिरात. आता मंदिरात बायका बघा कशा फुगड्या खेळतात आणि किती छान वाटायला लागल्यात आणि प्रसन्न आणि आनंद वातावरण आहे आणि खूपच छान वाटते. मी आता विठ्ठल रुक्माईचं दर्शन घेते आणि तुम्ही पण आता दर्शन घ्या विठ्ठल रुक्माईचं. विठ्ठल रुक्माईचं दर्शन केलं आणि बायकांबरोबर खेळले फुगड्या आणि किती छान वाटत होतं. सगळ्यांवर असं फुगड्या खेळल्या, आनंद वातावरण वाटत होतं घरी. आणि त्याच्यानंतर उंबऱ्याची पूजा करून घेते आणि उंबऱ्याला धूप दीप ओवाळून आणि दिवा लावून घेते. त्याच्यानंतर आली देवघरात. पहिले स्वामींची पूजा करून घेतली. आता मी बाळकृष्णाची पूजा करून घेते. तुळशीची पण पूजा करून घेते मी. आजची संध्याकाळची पूजा माझी झाली. पुढे तर तुम्हाला दाखवतेच मी. बाळकृष्णाला 1000 तुळशीपत्र अर्पण करते आणि आरती पण करून घेते. आणि श्रीमते नमः. ओम केशवाय नमः. ओम पुरुषोत्तमाय नमः. ओम सर्वस्मये नमः. ओम शर्वाय नमः. ओम शिवाय नमः. ओम स्थानवे नमः. ओम भूतादये नमः. ओम निधये अव्ययाय नमः. ओम संभवाय नमः. ओम भावनाय नमः. ओम भद्रे नमः. ओम प्रभवाय नमः. ओम प्रभवे नमः. ओम ईश्वराय नमः. ओम स्वयंभुवे नमः. ओम शंभवे नमः. ओम अनित्याय नमः. ओम पुष्कराक्षाय नमः. ओम महास्वनाय नमः. ओम अनादिधनाय नमः. ओम धात्रे नमः. ओम पितात्रे नमः. ओम धातवे उत्तमाय नमः. ओम प्रमेयाय नमः. ओम ऋषिकेशाय नमः. ओम पद्मनाभाय नमः. ओम अमरप्रभवे नमः. ओम विश्वकर्मणे नमः. ओम मनवे नमः. ओम त्वष्ट्रे नमः. ओम स्तविष्ठाय नमः. सदायोगिने नमः. ओम वीरवने नमः. ओम माधवाय नमः. ओम मधवे नमः. ओम अतीन्द्रियाय नमः. ओम महामायाय नमः. ओम महसाय नमः. ओम महाबलाय नमः. ओम महाबुद्धये नमः. ओम महावीर्याय नमः. ओम महाशक्तये नमः. ओम महात्मने
ऋषी पंचप्राण श्यामलात वसला चला हृदयात धीत वसला गाना ओम नारायण तुम्हाला असं वाटत असेल मोबाईलमध्ये बघून आरती करते, कारण की मला मदतीला कोण नाही म्हणून, आरती पण पकडायला कोण नसते म्हणून मी मोबाईलला आरती लावून देते आणि इथं आरती करून घेते. व्हिडिओ कसा वाटला लाईक शेअर सबस्क्राईब करा. सगळ्यांना श्री स्वामी समर्थ.